श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला आपल्या घरातील जो उंबरठा असतो त्याचे आपण अमावास्येच्या दिवशी हळदीचे लेपन लावून त्याची पूजा करायला पाहिजे, रांगोळी काढायला पाहिजे. त्याच्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन अमावास्येच्या या पवित्र विधीसाठी खास प्रेरणादायी ओव्या आणि विचार मी तुम्हाला सांगणार आहे. शुभम करोती कल्याणम. उंबरठा पूजन ओव्या. गोमूत्र हळदीचा लेप संपूर्ण दूर करेल संकटाचे मरण. अमावास्येचा अंधार सरेल स्वामी कृपेचा प्रकाश. उंबरठा तुमचा भक्तीचा आधार. नकारात्मकतेचा होऊन रांगोळीच्या रेषांनी सुख येईल, दुःख घराचे कायमचे जाईल. नको मानू भीती तू या अंधाराची, हीच वेळ आहे शुद्धीची. स्वामी समर्थांचे नाममुखी असू दे रे, घराची नकारात्मकता दूर पडू दे. स्वामींचा संदेश आहे आपल्याला. सकारात्मकतेचा मंत्र. अमावास्या ही समाप्ती नाही, तर नवीन सुरुवातीचा संधी आहे. जेव्हा आपण हळद आणि गोमूत्राने आपल्या घराचा उंबरठा पवित्र करतो, तेव्हा आपण केवळ जमीन पुसत नाही, तर आपल्या जीवनातील दुःख, विचार, मस्त आणि नकारात्मकता कायमची दूर बाहेर काढत यामुळे आपल्या घरातील श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, तुम्ही घराच्या उंबरठ्यावर जेव्हा श्रद्धेने हळद लागते, तेव्हा तुझी चिंता माझ्याकडे येते. घाबरू नकोस, तुझ्या घराचे रक्षण करायला मी सदैव उभा आहे. या विधीचे फळ आपल्याला नक्की मिळते. नकारात्मकतेचा नाश. गोमूत्र आणि हळदीमध्ये नैसर्गिक शुद्धीकरण शक्ती आहे, जी घरातील कलश आणि जडपणा दूर करते. सुख समृद्धीचे आगमन होते. सुंदर रांगोळी ही लक्ष्मीचे स्वागत करायची प्रतीक आहे. मानसिक शांती. श्री स्वामी समर्थ नामाचा घोषात केलेला हा विधी मनाला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात. अमावास्येला उंबरठ्याला हळदीचे लेपन लावायचे हे मुख्य फायदे आहेत. नकारात्मक ऊर्जा दूर होते. हळद नैसर्गिक जंतुनाशक असल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि जंतू नष्ट होतात. लक्ष्मी प्रसन्न होते. धार्मिक शास्त्रानुसार हळद शुभ मानली जाते. ह्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि समृद्धी येते. वास्तुदोष निवारण. हा उंबरठा घराचा रक्षक असतो. हळदीच्या या लेपनातून वास्तुदोष कमी होऊन घरात शांतता लाभते. बाहेरच्या बाधांना अटकाव. अमावास्येच्या दिवशी बाहेरील वाईट शक्तींचा घरात प्रवेश रोखण्यासाठी हे एक संरक्षण कवच असते. पुढच्या वेळी तुम्ही हे लेपन करताना त्यात थोडे गोमूत्र किंवा अक्षता मिसळू शकता. त्यामुळे त्याच्यातील शुभ फळ अधिक मिळते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.